जळगावच्या ममुराबादमध्ये शाळेला पाण्याचा वेढा बसलाय। 15 दिवसांपासून पावसाचं पाणी हटेना झालंय। शाळेचे वर्ग त्यामुळे मदरशात भरवण्याची वेळ आली आहे। पहिली ते 5वी एकाच वर्गात भरवले जात आहेत। विद्यार्थ्यांचं त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे। ममुराबाद गावातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या भोवती 15 दिवसांपासून पाण्याचा वेढा कायम आहे। या ठिकाणची शाळा त्यामुळे बंद करून गावातील मदरशात भरवण्यात येते। मात्र पहिली ते 5वीचे वर्ग एकाच वर्गात भरवले जात असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे जळगावातील ममुराबाद येथील उर्दू शाळेत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची वाट बिकट झालेली आहे। आपण बघू शकतात की या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शाळेमध्ये या ठिकाणी पाण्यातून जावं लागत आहे। कुठेतरी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक आणि काही जे शिक्षक आहेत आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत की नेमकी काय समस्या त्यांना आहे। मात्र कुठेतरी अडचणीचा सामना या ठिकाणी विद्यार्थ्यांना करावा लागतोय। शाळेचे मुख्याध्यापक आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगणार, काय अडचणी येत आहेत आपल्याला? सर, 1 तारखेपासून जे पाऊस पडला त्या दिवसापासून भरपूर अलर्ट होता, रेड अलर्ट होता इकडे, आणि कंबर इतके पाणी राहिलेलं होता। म्हणून विद्यार्थ्यांसाठी समस्या होती आणि आम्ही शैक्षणिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मस्जिद ट्रस्टांना एक लेटर दिला आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करून ते मदरसा दिला विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी, आणि अध्यापन आम्ही त्याच ठिकाणी करतो। आमचे मुस्लिम पंच कमिटीचा सचिव असल्यामुळे आणि शाळेचं अध्यक्ष असल्यामुळे मी विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना एक कायदेशीर अर्ज देऊन त्यांना आम्ही मीटिंग घेतली आणि शाळेचं जे नुकसान होत होतं त्यांना विद्यार्थ्यांना सध्यापुरता शाळा चालू करण्यासाठी आम्ही आमचे मस्जिदचे हॉल जे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सोय करून दिली है सध्यापुरता। हमको पानी में जाना सब कीचड़ हो रहे हैं, हम पाव भर रहे हैं, हमारे यूनिफॉर्म भी खराब हो रहे हैं, तो हमको जाने के लिए रोड बना दो। कितने दिन से चालू है? 1 महीना 2 महीने स्कूल में जाते जाते क्या दिक्कतें आती है आपको? हमको पानी में जाए तो सांप भी चू रहते हैं, हमको नीचे धंसने का भी वो वर्षा है ना, हमारे पैर सब खराब हो रहे हैं। हमको बहुत दिक्कतों का सामना पड़ रहा है, हमारे वास्ते बस रोड बना दो। अच्छा, स्कूल का नुकसान हो रहा है आपके? हाँ, पढ़ाई का बहुत नुकसान हो रहा है हमारी। 4 ते 5 वर्ग भरत असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। त्वरित या ठिकाणी रस्ता करून द्यावा अशीच मागणी या ठिकाणी पालकांनी केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।